नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे आता गायत्री आलेली असते. तेजस जातो आणि गायत्रीला सुद्धा बोलावून घेऊन येतो. गायत्री म्हणत असते, काय केलं या दोघांनी, काय केलं सांग ना. तेव्हा तेजस म्हणत असतो की विनोद आणि छाया या दोघांनी आम्ही बनवलेले लाडू खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मी त्यांना रंगेहात पकडले. आम्ही काल जे लाडू बनवले होते आणि त्या स्टाफला ते लाडू खाल्ल्यानंतर ज्या उलट्या झाल्या ना, त्याच्यामध्ये औषध टाकलं होतं आणि ते औषध टाकलं होतं विनोद आणि छायाने. बरोबर की नाही? त्या दोघांनी हे जरी केलं असलं तरीसुद्धा वहिनी, मला माहिती आहे ना, हे त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे. कदाचित तुमचीच इच्छा होती की आमचे लाडू विकले नाही गेले पाहिजे, आमचा लाडूचा जो हा व्यवसाय आहे तो बंद पडला पाहिजे, ही तुमची इच्छा होती. मग विनोद आणि छाया तुम्ही सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. मग वहिनी, आता तुम्ही सांगा, हे सगळं तुम्हीच केलं आहे ना. लाडूमध्ये औषध टाकायला तुम्हीच विनोद आणि छाया या दोघांना सांगितलं ना. तेव्हा गायत्री म्हणत असते, तेजस, तू माझ्यावरती आरोप करतोयस, कळलं ना. तेव्हा इकडे आता गायत्रीला खूपच जास्त राग आलेला असतो. गायत्री म्हणते, काय केलं तुम्ही हे दोघांनी, तुम्ही तुमचं डोकं लावायची काय गरज होती. आता तुम्हाला शिक्षा होणारच. आणि गायत्री जाते आणि तात्यांची छडी घेऊन येते. तेव्हा विनोद छाया म्हणत असतात, नाही ताई नाही, असं करू नका प्लीज, प्लीज दीदी, असं करू नकोस. छाया म्हणत असते, मी तुझी लहान बहीण आहे ना, तू मला मारणार आहेस का. तेव्हा विनोद म्हणत असतो, ही तुमची लहान बहीण आहे, मग मी तिचा नवरा आहे ना लहान, प्लीज तुम्ही मला मारू नका. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, हे तुम्ही काय करताय, तुम्ही त्यांना मारताय की काय. त्यानंतरला इथे मानसी म्हणत असते, मावशी तुम्ही तरी थांबवा गायत्री वहिनींना. अहो तेजस, तुम्ही तरी थांबवा ना. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की नाही, मी कशाला थांबू, जा वहिनी जा, तुला जे काही करायचं आहे ते तू कर. आपण जेव्हा चुकतो तेव्हा प्रभूंना गायत्री वहिनी शिक्षा करतातच ना. मग आता विनोद छाया दोघेजणं चुकलेत, मग त्यांनासुद्धा शिक्षा होणार. तेव्हा इकडे मानसी आता म्हणत असते, गायत्री वहिनी जाऊ द्या, अहो ते चुकलेत पण आपलेच आहेत ना, नका मारू त्यांना. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, नाही मानसी, जेव्हा प्रभूपैकी कुणी चुकतं तेव्हा मी त्यांना शिक्षा देते. मग आज यांची चुकी झाली आहे, मग आता यांना शिक्षा व्हायला नको का. तुम्ही दोघांनी चूक केलेली नाही आहे, तर तुम्ही दोघांनी घोड चूक केलेली आहे, असं इकडे आता गायत्री म्हणत असते. तुम्हाला हे तुमचं डोकं कुणी लावायला सांगितलं होतं का, कुणी सांगितलं होतं तुम्हाला एवढी मोठी घोड चूक करायला. बरं, तुम्ही ही एवढी मोठी चूक केली आहेत ना आणि मला तोंड घशी पाडले, म्हणजे हे सगळं मी तुम्हाला करायला सांगितलं आहे असं आता सगळ्यांना वाटतंय. मला चुकीचं समजतायत सगळेजणं, कळलं ना. का केलं तुम्ही असं, हे सगळं करायची तुम्हाला काय गरज होती, कुणी सांगितलं होतं हे करायला. त्यांचे लाडू खराब करायची तुम्हाला गरज नव्हती. तुम्ही नुसती चूक केली असती ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ केलं असतं. पण तुम्ही नुसती चूक केलेली नाही आहे, तर तुम्ही घोड चूक केलेली आहे, असं गायत्री म्हणत असते. तरी ते प्रेक्षकांनो, आता गायत्रीला वाटत असतं की आधी जे लाडू खराब केले होते त्याच्यानंतरला विनोद आणि छायाने लाडू खराब करायला नको हवे होते. कारण तिला माहिती आहे तेजस किती हुशार आहे. तेजस बरोबर हे शोधून काढेल की नक्की हे कारस्थान कुणाचं आहे. आणि अगदी तेच झालं ज्या गोष्टीची गायत्रीला भीती होती. कारण तेजसने दुसऱ्याच दिवशी शोधून काढलेलं असतं की हे सगळं कारस्थान कुणी केलेलं आहे. तर विनोद आणि छाया या दोघांनी जरी ते लाडू खराब केले असतील तरी त्यांचा मास्टर माइंड गायत्री आहे हे सुद्धा तेजसला माहिती असतं. त्याच्यानंतरला गायत्री छाया आणि विनोद या दोघांना मारत असते. ती म्हणत असते, का केलं तुम्ही असं, का केलं, काय गरज होती असं करायची, मला तोंड घशी पाडलं. या घरामध्ये राहता प्रभूंना मी शिक्षा देते, मग तुम्हाला दोघांनासुद्धा शिक्षा होणार. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, अहो जाऊ द्या, नका मारू त्यांना, ते चुकले असतील पण नका मारू. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, अहो तुम्ही तरी थांबवा ना त्यांना. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, हां गायत्री वहिनी, मारा मारा, अजून जोरात मारा त्यांना. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित, हे काय करताय तुम्ही, अहो जाऊन थांबवा ना त्यांना, किती मारतायत त्यांना त्या. तेव्हा तेजस म्हणत असतो, गायत्री वहिनी, आता तुम्ही थकला असाल, तुम्ही दमला असाल, एक काम करा, ती छडी आहे ना माझ्या हातामध्ये द्या, 2 फटके मी पण मारतो, द्या माझ्याकडे, मी मारतो त्यांना 2 फटके. त्यानंतरला गायत्री अजून मारत असते.
तेजस इथे म्हणत असतो, अरे बाप रे, आज बघितलंत ना, जेव्हा प्रभूंना शिक्षा होते दोघे जण तुम्ही हसत असताना, आज कळलं असेल कसं लागतं ते आणि मार खाल्ल्यानंतर कसं वाटतं. त्यानंतरला इथे आता विनोद आणि छाया या दोघांना चांगला चोप मिळाल्यानंतर मानसीमध्ये पडते. ती गायत्री वहिनीच्या हातातून आता छडी हिसकावून घेते आणि म्हणत असते, गायत्री वहिनी जाऊ द्या हो, किती माराल त्यांना, त्यांना त्यांची चूक आता कळली, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. हो ना विनोद भाऊजी, हो ना छायाताई, हे बघा त्यांचं चुकलं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही आता त्यांना मारू नका, त्यांना मोठ्या मनाने माफ करा ना. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की मानसी किती बरोबर बोललात तुम्ही, म्हणजे ते दोघे जण जरी चुकलेत तरीसुद्धा तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करायला सांगताय. पण तुमची तर काही चुकी पण नव्हती, तरीसुद्धा गायत्री वहिनींनी तुमच्या शिक्षणावरती, त्याचबरोबर तुमच्या डिग्रीवरती आणि तुमच्या हुशारीवरती इथे प्रश्न उभे केले आणि तरीसुद्धा तुम्ही यांना मोठ्या मनाने माफ करायला सांगताय. मग त्यांनी तुमची चूक नसताना त्या तुम्हाला काय काय बोललात हे तुम्ही विसरलात का? मग वहिनी, आता तुम्हीही जरा तुमचं मोठं मन दाखवा आणि मानसीची तुम्ही पण माफी मागा. तुम्हाला पण कळलं पाहिजे की तुम्ही मानसीला जे बोलात ते चुकीचं होतं. तेव्हा गायत्री म्हणत असते, अजिबात नाही, म्हणजे या लोकांनी जे काही केलं ना त्यासाठी त्या लोकांना मी त्याची शिक्षा दिली, पण त्याच्यानंतरला मी मानसीला जे काही बोलले तर मी मानसीची माफी अजिबात मागणार नाही आहे. कारण मी तिच्या ज्या हुशारीवरती, तिच्या डिग्रीवरती जे काही प्रश्न उभे केलेत ना ते असेच केलेले नाही आहेत, तर तिच्याकडून त्या चुका झाल्या आहेत. तिची डिग्री, तिची हुशारी काही कामाची राहिलेली नाही आहे, म्हणून मी तिला ते बोलले आणि त्याच्यासाठी मी कधीच तिची माफी मागणार नाही आहे. कळलं ना. तेव्हा इकडे आता मानसीची हुशारी माझ्या हुशारीपुढे अजिबातच, तिच्या हुशारीचा टिकाव लागणार नाही आहे. माझ्या हुशारीच्या पुढे तुला काय वाटतं, मानसीची हुशारी ही टिकणार आहे का? म्हणून मी तिच्यावरती प्रश्न उभे केलेत आणि त्यासाठी मी कधीच तिची माफी मागणार नाही आहे. कळलं तुला तेजस? तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की हे घे छाया, हे पैसे घे आणि हे पैसे आहेत ना, यांचं जे काही नुकसान झालं आहे ना त्यासाठी त्यांना देऊन टाक. पण मी बाकी कुठल्याही गोष्टीसाठी माफी मागणारच नाही आहे. कळलं ना. जे काही बोलले ते सगळं बरोबरच होतं. त्यानंतरला इकडे आता गायत्री म्हणत असते की मला प्रत्येक वेळेला सगळ्यांचे हरलेले चेहरे बघायला आवडतात, मला कधीच हरायला आवडत नाही. कळलं का. त्यानंतरला इथे आता छायाच्या अंगावरती गायत्री पैसे टाकते आणि म्हणते की छाया, हे घे, या लोकांना हे पैसे देऊन टाक, कारण या लोकांचं जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई म्हणून. त्यानंतरला प्रेक्षकांनो, आता ते पैसे इथे गायत्री अंगावरती टाकते म्हणून मानसीला वाईट वाटतं. छाया ते पैसे उचलते आणि हात जोडते आणि म्हणते, हे घ्या, माफ करा, माफ करा, हे पैसे घ्या. तेव्हा मानसी म्हणते की छायाताई, तुम्ही प्लीज हात जोडू नका, कारण मला माहिती आहे या सगळ्यामध्ये आहे ना तुमची काही चुकी नाही आहे. कारण जेव्हा गायत्री विनोद आणि छाया यांना मारत असते तेव्हा विनोद म्हणालेला असतो की तुम्ही का मारते आम्हाला दीदी, हे सगळं तुमच्या सांगण्यावरून तर आम्ही केलं आहे ना, याच्यामध्ये आमची काय चुकी आहे, हे सगळं तुम्हीच आम्हाला करायला सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता गायत्री हे सगळं मुद्दामून करते, मानसीला कळलेलं असतं आणि गायत्रीच्या सांगण्यावरूनच विनोद आणि छाया एवढी मोठी हिंमत करू शकतात हे सुद्धा तिला माहिती असतं. तेव्हा आता मानसी ते पैसे छायाच्या हातातून घेते आणि जे पैसे टेबलवरती ठेवलेले असतात ते सुद्धा घेते आणि आता गायत्रीच्या रूममध्ये येते. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, तू इथे काय करतेस? कारण मानसी तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. तेव्हा इकडे गायत्रीला खूपच जास्त राग येतो आणि ती तिला विचारते, तू इथे काय करतेस? तेव्हा इथे मानसी म्हणते की मी इथे तुमच्याबरोबर बोलायला आली आहे आणि तुम्हाला हे पैसे परत करायला आली आहे. गायत्री मॅम, तुम्ही या घरातल्या मोठ्या सूनबाई आहात, म्हणून तुम्ही जे काही केले आहेत ना हे बाहेर कुणाला कळायला नको आणि त्यामुळे तुमची या घरातली इज्जत कमी व्हायला नको, म्हणून मी दरवाजा हा लावून घेतला आहे. तेव्हा गायत्री म्हणत असते, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय ना माझी इज्जत या घरामध्ये कमी होणार आहे, असं का वाटतंय तुला? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, तुम्हाला पण बरोबर माहिती आहे तुम्ही काय केलं आहेत. आता तुम्ही खरं सांगा, तुम्ही खरं सांगा की तुम्ही सांगितलं नाहीत का विनोद भाऊजी आणि छायाताईंना लाडू खराब करायला, म्हणजे लाडू खराब करण्यामागे तुमचा काहीच हात नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे गायत्रीला राग येतो
गायत्री म्हणत असते की मानसी तू माझ्यावरती आरोप करतेस, तेव्हा मानसी म्हणते अजिबात नाही, मी तुमच्यावरती आरोप करतच नाही आहे, कारण मी जे बोलते ना ते सगळं खरं बोलते. आता इथे मला माहिती आहे ना की तुमच्या सांगितल्याशिवाय इथे छायाताई आणि विनोद भाऊजी असं काही करणारच नाही. विनोद भाऊजी मगाशी म्हणाले की तुमच्या सांगण्यावरूनच त्यांनी हे सगळं केलं. मग तुम्ही कशासाठी मारताय ते मगाशी बोलले ना. मला माहिती आहे गायत्री वहिनी, हे तुम्हीच त्यांना करायला सांगितलं होतं. आणि जर तुम्ही नाही म्हणताय तर मी आताच्या आता संपूर्ण घराच्या समोर हे सिद्ध करू शकते की तुमच्या सांगितल्यावरच छायाताई आणि विनोद भाऊजींनी लाडू खराब केलेले आहे, तुमच्या सांगितल्यामुळेच. तेव्हा इकडे आता गायत्री गप्पच बसते आणि नजर खाली करते. तेव्हा मानसी म्हणते गायत्री वहिनी लुकअप लुकअप माझ्याकडे बघा तुम्ही. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही मला फेअर चान्स दिलाय ना की या घराची जबाबदारी मी घ्यायची, हे घर मी सांभाळून दाखवायचं, आणि तो चान्स मी सुद्धा स्वीकारलेला आहे. आणि मी खरंच जेन्युनली मनापासून प्रयत्न करते हे घर सांभाळण्यासाठी, बरोबर ना. मग आता जर फेअर चान्स मिळाला आहे तर मग त्याच्यामध्ये गेमा कशाला. मग तुम्हाला जर गेमाच करायच्या असतील ना वहिनी, तर मग या अर्थ नाही आहे या सगळ्या गोष्टींना. म्हणजे तुम्ही मला जबाबदारी दिली आहेत, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते, आणि तरीसुद्धा तुम्ही मला त्याच्यामध्ये आता चुकीचं ठरवण्यासाठी, कमीपणा देण्यासाठी तुम्ही गेमा करणार, बरोबर की नाही. माझी मेहनत तुम्ही वाया घालवणार, तर त्याला अर्थ नाही आहे. जर तुम्हाला गेमच खेळायचं असेल ना तर फेअर गेम खेळा, असे त्याच्यामध्ये डावपेच खेळू नका, असं इकडे आता मानसी गायत्रीला म्हणालेली असते. तेव्हा इथे मानसी आता खूपच जास्त इथे चिडलेली असते, पण तरीसुद्धा ती गायत्रीचा मान ठेवते म्हणून तिला जास्त ती काही बोलत नाही. तेव्हा इथे आता गायत्री तिला हाताला धरून रूमच्या बाहेर काढायच्या आधीच तिने तिचा हात झटकलेला असतो आणि म्हणत असते की गायत्री वहिनी हे घ्या, हे पैसे बाहेर ठेवायची तुम्हाला गरज नाही आहे, कारण हे पैसे आम्ही घेणारच नाही. आता आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करणार, पण त्याच्यामध्ये प्लीज तुम्ही काही गेमा वगैरे आता करू नका. हा घरातला प्रश्न आहे आणि घरातच राहू दे. तुम्हाला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करायचं आहे ना, करा, पण ते सुद्धा फेअरली झालं पाहिजे, त्याच्यामध्ये डावपेच नको, असं ती स्पष्टपणे म्हणते आणि रूमच्या बाहेर येते. तर इथे छाया आणि विनोदला खूपच जास्त छडीचा मार लागलेला असतो. त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो की विनोद हे सगळं गायत्री वहिनीच्या सांगण्यावरून केलेस ना तू, माहिती आहे मला, पण बघ ना त्यांनीच तुम्हाला मारलं, म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं केलं तरी मारसुद्धा तुम्हालाच पडला, बरोबर की नाही. त्यानंतरला इकडे आता जी तिथे सुनंदा बसलेली असते ती छायाला औषध लावत असते. तेव्हा इकडे विनोद आणि छाया दोघांनाही खूप मार लागलेला असतो. तेव्हा इकडे आता विनोद म्हणत असतो की माफ करा, माफ करा, हे सगळं मी जाणून बुजून केलं नव्हतं, पुन्हा अशी चूक होणार नाही, माफ करा, किती मारले आम्हाला. त्यानंतरला इथे विनोद म्हणत असतो की पाणी हवं होतं, जरा पाणी. त्यानंतरला सुनंदा म्हणते आबा जागं पाणी दे त्यांना. आबा म्हणते जाऊ दे, मी नाही देणार. तेव्हा विनोद म्हणतो काय आहे, पाणी द्यायला सांगतायत तरीसुद्धा पाणी दिलं नाही. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो जा आबा जा, त्यांना पाणी दे, नाहीतर पुढच्या जन्मामध्ये तू पाल होशील, जा पाणी दे त्यांना. तेव्हा इकडे आभा जाते आणि दोघांसाठी पाण्याचे ग्लास घेऊन येते आणि म्हणते हे घ्या, ढोसा आता पाणी. तेव्हा इथे आता मानसी तिथेच उभी असते. मानसी म्हणत असते आभा असं बोलतात का. त्यानंतरला इथे आता छाया आणि विनोद यांना खूपच मार दिलेला असतो. छाया म्हणत असते किती मारलंय दीदीने, एवढं पण कुणी मारतं का. त्याच्यानंतरला इथे आता सुनंदा म्हणत असते पण काय गं छाया, हे सगळं करायची काय गरज होती. तेव्हा छाया आता बोलता बोलता सांगायला जात असते नाही ते काय झालं माहिती आहे का. तेव्हा विनोद लगेचच छायाच्या हातावरती मारतो आणि तिला गप्प करतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की अच्छा, म्हणजे एवढा मार खाऊनसुद्धा तू आता त्यांचीच बाजू घेतोयस, गायत्री वहिनीची. म्हणजे छाया आता बोलायला जात होती तर लगेच तिच्या हाताला मारलंस आणि तिला गप्प केलंस. तुला काय वाटतंय विनोद, मी आंधळा आहे का, मला काही दिसत नाही असं वाटतंय तुला. अरे आम्हाला कधीच माहिती आहे हे डोकं तुमच्या दोघांचं नाहीच आहे, हे सगळं तुम्हाला गायत्री वहिनीने करायला सांगितलं आहे, आणि एवढा मार खाल्लात तरीसुद्धा गायत्री वहिनीचीच बाजू घेतोयस. हां, अरे तुझ्या जागी मी असतो ना तर कधीच ती पार्टी मी सोडली असती, कळलं का, आणि गेलो असतो घर सोडून, आणि पुन्हा कधी ते तोंड दाखवायला सुद्धा आलो नसतो, कळतंय का तुला. तेव्हा सुनंदा म्हणते तेजस गप्प बस ना तू, तू कशाला त्यांना इथून जायला सांगतोयस. त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे विनोद म्हणत असतो खूप मार लागलाय ना,
खूपच लागलं आहे मला, याला काहीतरी औषध हवं होतं. तेव्हा तेजस म्हणतो, औषध हवं आहे का? बरं ठीक आहे, थांबा, मी औषध घेऊन येतो. त्यानंतरला विनोद म्हणत असतो की तात्या, म्हणजे बघा ना, आज तुमच्या छडीचा मार खाल्ला. खरंच तुमची छडी खूप लागते हा. मला असं कळलं आहे की तुम्ही तेजसला याच छडीने लहानपणापासून मारताय, तरीसुद्धा तो सुधारलेला नाही आहे. तेव्हा आभा म्हणते, काय काय म्हणालास तू माझ्या दादाला? तेव्हा विनोद म्हणतो, नाही काही नाही काही नाही, म्हणजे तेजस खरंच खूप सुधारला, या छडीमुळेच तो इतका हुशार आहे. तेव्हा आभा म्हणते, तेच म्हणते मी पण. त्यानंतरला तेजस जातो आणि पणती घेऊन येतो. तेजस समई घेऊन आल्यानंतर छाया आणि विनोद म्हणत असतात, अरे हे काय, हा काय मारायला घेऊन येतोय की काय? ए बाबा, मारू नको मारू नको, आम्ही आधीच खूप जास्त मार खाल्लाय, आता मारू नकोस. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, नाही रे, मारायला आणलेलं नाही आहे तुम्हाला, आता मी हे इथे ठेवतोय. तुम्ही दोघेजण एक काम करा, लहानपणापासून मीच तात्यांचा खूप मार खाल्लाय, मला माहिती आहे ना त्याच्यावरती काय औषध लावायचं ते. तेव्हा आता तुम्ही दोघेजण याच्यातलं तेल घ्या आणि जिथे जिथे लागलं आहे ना, अंगाला तुम्ही दोघेजणं लावा, तुम्हाला लवकर बरं वाटेल. आणि हे बघ, आता खूपच जास्त अशा ठिकाणी लागलं आहे ज्या ठिकाणी तू आमच्यासमोर तेल नाही लावू शकत. तेव्हा खोलीमध्ये जा आणि जिथे लागलं आहे ना तिथेसुद्धा तेल लावा, कळलं का? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, तुम्ही पण ना किती बोलत असता हो दोघांना. जाही समई घ्या आणि जाऊन आता अंगाला तेल लावा, म्हणजे तुम्हाला निदान बरं वाटेल. त्यानंतरला इकडे तेजस म्हणत असतो की मानसी, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही गायत्री वहिनीच्या रूममध्ये का गेला होतात? त्यांना काय बोललात तुम्ही? तेव्हा इकडे आता गायत्रीला जे काही मानसी बोललेली असते, मानसी आता ते तेजसला सांगत नाही. मानसी म्हणत असते की तेजस, सॉरी, मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही, पण कसं आहे ना, आता गायत्री वहिनी आणि माझ्यामध्येच हे चालू राहणार. त्या घर तोडण्याचं काम करतील आणि मी घर जोडण्याचं काम करेन आणि ते व्यवस्थितरित्या चालवेनसुद्धा. आता हे जे काही युद्ध चालू आहे ते माझ्यामध्ये आणि गायत्री वहिनींच्यामध्ये. मी तुम्हाला आता सध्या तरी काही सांगणार नाही आहे. त्यानंतरला इकडे तेजस म्हणत असतो की सांगा ना लकी चाम, काय बोलत होता तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते, काही नाही तेजस, ते पैसे होते ना इथे, ते मी गायत्री वहिनींना परत दिले, ते नको आहेत ना आपल्याला. तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर, ते पैसे आपल्याला नकोच. आता आपण पुन्हा एकदा आपल्या लाडूचा व्यवसाय हा जोमात सुरू करायचा, एकदम जोरात. तेव्हा मानसी म्हणते, पण त्याआधी आपल्याला फूड लायसन्स काढावं लागणार आहे, ते काढल्यानंतर आपण इथे व्यवस्थितरित्या आपलं काम करू शकतो. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, ठीक आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता आभा म्हणत असते की बघितलंच ना वहिनी, माझा दादा किती ब्रिलियंट आहे, त्याने एका दिवसात शोधून काढलं की हे सगळं कारस्थान कुणी केलं होतं, त्या छाया आणि विनोदने, हो की नाही, ते सुद्धा गायत्रीच्या वहिनीच्या सांगण्यावरून. त्यानंतरला इकडे मानसी म्हणत असते, अगदी बरोबर ग, तुझा दादा आहेच खूप हुशार. तेव्हा सुनंदा म्हणत असते, अगं पण आभा, तुला हे विसरून चालणार नाही आहे की मानसीसारखी इतकी सुंदर, सोज्वल आणि हुशार बायको तुझ्या दादाला मिळाली आहे. तेव्हा आभा म्हणते, ते तर आहेच, पण तिलासुद्धा माझ्या दादासारखा इतका हुशार नवरा मिळाला आहे ना. तेव्हा इकडे मानसी म्हणते, ते तर बरोबरच आहे, पण आता आभा, तुलासुद्धा लवकरात लवकर एखादा एकदम हँडसम, हुशार आणि रुबाबदार नवरा शोधून देणार आहोत आम्ही. तेव्हा आभा म्हणते, पण माझ्या दादासारखा नवरा मला मिळणारच नाही. त्यानंतरला मानसी म्हणते, पण आता मराठी मॅट्रिमोनी ॲप आहे ना. तर इथे मानसी म्हणत असते की हे बघा, मराठी मॅट्रिमोनी ॲपवरती आपल्याला जसं हवं आहे ना, आपण जिथे राहतो आजूबाजूलासुद्धा आपल्याला जसं हवं आहे तसं स्थळ मिळू शकतं. तेव्हा सुनंदा म्हणते, म्हणजे आता लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, पण आता ह्या मराठी मॅट्रिमोनी ॲपवरून आपण इथेच आता लग्नाच्या गाठी बांधू शकतो, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आभा म्हणत असते, बारे बापरे, म्हणजे आता तर मला थांबवतच नाही आहे, कधी एकदा लग्न होतं असं वाटते मला. तेव्हा इकडे आभा आता नकळतपणे बोलून जाते. तेव्हा इथे मानसी म्हणते, आभा काय म्हणालीस? तेव्हा सुनंदा आणि इथे मानसी दोघीजणी एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागतात आणि आभा आता बोलून इतकी लाजते की लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा मानसी आणि सुनंदा दोघीजणी आभाच्या बोलण्याला आता हसतच असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता आभाला कॉलेजमध्ये जायचं असतं, पण इथे कुठला तरी आता कार्यक्रम असल्यामुळे तिला तात्या म्हणत असतात की तुला जायची काय गरज आहे. तेव्हा इथे मानसी तिला परवानगी मिळवून देते आणि म्हणते, हे बघा तात्या, तुमच्या संस्कारांना गाळबोट लागणार नाही,
आभाची जिम्मेदारी हवं तर मी घेते. त्यानंतरला आभा इथे विनीतला म्हणत असते की मला तू फार आवडतोस. मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. आणि ती आता गाडीतून उतरताना तिचं कानातलं गाडीत पडलेलं असतं. तेव्हा इकडे आता जेव्हा गायत्री घरी येते ती बघते तर काय, इथे आभाच्या कानामध्ये एक कानातलं नसतं. ती म्हणते की कुठेतरी पडलंय. तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा पडलंय की तू स्वतः उतरवलेस. कारण गायत्रीने ओळखलेलं असतं विनीतच्या गाडीच्या सीटवरती जे कानातलं आहे ते आभाचं आहे.